झोप कधी लागली कळलंच नाही. सकाळ झाली पण सीड रात्रभर बाहेर. हा कुठे गेला? घरी आला वाटतं, पण तो तर म्हणाला होता की घरी नाही येणार. नाही पण एवढ्या रात्री अजून कुठे जाणार ना? सीड सीडच्या चपला इथेच आहेत, म्हणजे कन्फर्म सीड आत आहे. सीड हे नको, कदाचित आराम करत असेल. काल दिवसभर बिचारा बाहेर उभा होता, काही खाल्लं पण नाहीये त्याने. झोपू दे त्याला. मी बाकीच्यांना उठवते आणि मग त्याला उठवते. बापू काका, चला उठा सगळे. बापू काका, रत्नाक्का, सुहास भाऊजी, उठा ना. उठा सगळे लवकर. किती वाजले ग? आणि सिद्धू कसा आहे? अजून बाहेरच आहे का? म्हणजे झोपला नाही का अजून? सेट बाहेर नाहीये. काय? अहो हा, सिद्धू इथे नाहीये. मग कुठे गेला? अरे बापरे, सिद्धू बाहेर नाहीये. कुठे गेला तो? बापू काका, सीड अंगणात नाहीये, पण त्याच्या चपला दारातच आहेत. म्हणजे नक्कीच तो आत आलाय. पण कधी? मला सुद्धा नाही माहित. मला उठल्यानंतर कळलं. हा बरोबर आहे. आपण सगळे झोपलो होतो ना, म्हणून सिद्धू दादांनी कोणाला उठवलं नसेल. हो, आय थिंक त्याला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं असेल. मी ना त्याच्या आवडीचा चहा बनवते आणि त्याच्यासाठी वर घेऊन जाते आणि मग त्याला खालीच घेऊन येते. आणि आता सिद्धू घरात आलाय म्हणजे त्याने माफी मागायचं पण ठरवलं असणार. चला आपण मोठ्या बहिणींना उठवून येऊ. हा हो हो हो, त्यांना सुद्धा बरं वाटेल. पण रत्नाक्का, मोठ्या बाई माफ करतील ना त्याला? करतील ग, आम्ही बोलतो मोठ्या बाईंशी. चला आवरा सगळे. चला चला चला. तुम्ही फ्रेश व्हा, मी सगळ्यांसाठी चहा बनवते. हो हो हो, चला 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 चला, लवकर चला. झाली का तयारी? हिचा उत्साह तर बघा. अगं फ्रेश तरी व्हायचंस, लगेच चहाच्या तयारीला लागलीस. अहो ताई काकी, सिडने कालपासून काहीच खाल्लं नाहीये. आधी छान चहा देते त्याला आणि मग त्याच्या आवडीचा नाश्ता सुद्धा बनवते. ऐक ना, नाश्त्याचं तू राहू दे. तू चहा देऊन ये, आम्ही नाश्त्याचं बघतो. दोघांचाही मूड मस्त असला ना की वाद मिटेल. मी काय मदत करू का? हे बघ, तू आदितीने केलेला चहा नेऊन दे सगळ्यांना. कोणाची झोप झाली नाही रे, सगळे सुस्तावलेत. तू चहा नेऊन दे म्हणजे सगळे फ्रेश होतील. बघ, जा कप काढून दे. मी पण आज संध्याकाळी छान केक बनवते, मोठ्या बाई सिद्धू भाऊजींना माफ करणार म्हणून. म्हणजे कसा सगळ्यांचा मूड फ्रेश होईल. हाऊ स्वीट ऑफ यू जाऊबाई. सॉरी, पण हे सगळं काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. म्हणजे मी विसरले काय झालं होतं नेमकं. नानी, तुला आठवत नाही ना, तेच बरंय. खरंच हे असं सगळं लक्षात राहायलाच नको. सगळं काही छान होऊ दे आता. नको ग बाई, हे असं माझ्यासारखी विसरायची सवय नको लागायला कोणाला. जाऊबाई, चहा झालाय, तुम्ही देऊन या सिद्धू भाऊजींना. हो. नानी, चल तू ये माझ्या मदतीला. हो.
द्या, आलेच. सेठ, 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 वॉशरूम मध्ये आहेस? सेठ, बाल्कनीत असेल. बाल्कनीत पण नाहीये. सेटचे कपडे नाहीयेत, बॅग सुद्धा नाहीये. लॅपटॉप आणि बाकीच्या वस्तू हा, आमचा फोटो तो पण नाहीये. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. फोन पण स्विच ऑफ सांगताय. हो मोठ्या बाई, तो म्हणाला होता घरात पाऊल नाही ठेवणार, तरीही आला ना. आता बघा तुम्ही, तो सगळ्यांची माफी पण मागेल. काय माहित खरंच पश्चाताप झालाय का रात्रभर बाहेर राहायला नको म्हणून घरात आलाय. काय मोठ्या बाई तुम्ही पण ना. अहो माहिती, तो खोटं बोललाय आपल्याशी, फसवलंय त्याने आपल्याला. पण आहे तर आपलाच मुलगा ना. भरकटला होता, पण त्याला त्याची चूक समजली ना, मग आपण त्याला माफ नको का करायला. आणि आपण आताही अजून त्याच्या वागण्यावर जर संशय घेतला तर तो सुधारणार कसा. अहो रागाच्या भरात वेगळा होईल ओ घरापासून. मग कितीही समजवलं ना तरीही ऐकणार नाही. हो मोठ्या बाई, आता नकाव जास्त ताणू, माफ करून द्या ना त्याला. तुम्हालाही रात्रभर झोप नाहीये ना, कळतंय ते. डोळे बघा कसे झालेत. हो, आता मिटवाय भांडण. एवढा त्रास करून घेतल्यामुळं एखाद्याला काहीतरी झालं तर हॉस्पिटलमध्ये बेजार होऊन पडल. नाना गप गप. शुभ बोलला, गप्पच. सिद्धू खूप चुकीचं वागलाय, त्याला असंच माफ करू. त्यांनी माफी मागितली तरी सुद्धा त्याचा निर्णय बदलला नसेल तर, त्याला वेगळं व्हायचंच असेल तर मग काय. मोठ्या बाई, आधी माफ करू, भांडण मिटवू आणि मग काढू ना मार्ग. आपल्या घरात कुठल्याही अडचणीवर मात करायची ताकद आहे. आणि आपण सगळेजण एकत्र आलो की कशातूनही मार्ग काढू शकतो. मग सिद्धूचं अमेरिकेचं खूळ काय आहे सांगा ना. बघ नाना, याला म्हणतात चांगला विचार करणं. आता काय तोंड वाकडं केलं म्हणजे काय डोक्यात तुझ्या? बोल बोल बोल. अरे तसं नाही बापू, अरे आपण सगळे एकत्रित येऊच, है की नाही. पण सिद्धू ऐकत नाही ना. तो काय ऐकणार नाही, त्याचं ठरलंय. हा वाद वाढतच जाणार. बोबला, कुठून तुला बोलायला लावलं? गप्प बैस, गप्प. तू तोंडच बंद ठेव, गप्प. नाना, काही वाद वाढणार नाहीये, सगळं छान होणार आहे. फक्त आपण आहे ना शांतपणे आणि समजुतीनं घ्यायला हवं. काय अप्पा? हो, अगदी बरोबर बोललीस तू. मोठ्या बाई, मग सिद्धू येईल आता, बोलू आपण त्याच्याशी.
बघा मोठ्या बाई, तुमच्या आवडीचे खास पोहे केलेत. तुमचे इतके चांगले नसतील जमले, पण केलेत बरं. तुम्हाला आणि सिद्धूला आवडतात म्हणून. अरे पण सिद्धू तर बाहेर अंगणात उभा आहे ना. द्या, मी त्याला बाहेर नाश्ता देऊन येते. नानी, सिद्धू आलाय घरात. अरे हो, सकाळपासून घरात कुठे दिसला नाही ना, त्यामुळे माझ्या लक्षातच नाही आलं. येईल खाली, झोपला असेल, आवरेल आणि येईल. अहो, रात्री जसं बोलत होते त्यावरून मला नव्हतं वाटत की ते स्वतःहून घरी येतील. अगं, रात्रभर विचार केला असेल त्याने आणि चूक लक्षात आली असेल त्याच्या. देवाला मी प्रार्थना केलेली कामी आली. मी सिद्धू भाऊजींना वर रूम मध्येच नाश्ता देऊन येऊ का? नको नको, येईल तो खाली. अहो, त्यांना गिल्ट आलं असणार. सगळ्यांसमोर यायला जरा कठीण पण जात असेल ना. नाही मग तर येऊच दे त्याला खाली. गिल्ट तर आलाच पाहिजे त्याला. आदिती गेली ना त्याला आणायला, येईल तो. अर्चू, तोपर्यंत तू बयोबाई आणि तात्यांना नाश्ता देऊन ये. त्यांना नको बाई उगाच टेन्शन. सिद्धूनी माफी मागितली की बोलू त्यांना. बर. आपला सिद्धू रात्रभर बाहेर होता. पावसात भिजल्यानं ताप भरून जास्त आजारी तर पडला नसेल ना तो? नाना, आधी ती गेली ना त्याला बोलवायला. मग त्याला ताप असता तर ती आपल्याला त्यांनी सांगितलं असतं आणि पहिले बाळाला सांगितलं असतं. तू असं कर नाना, तू पहिले नाही का चहा आणि नाश्ता कर आणि ताबडतोब मळ्यात जा. अरे पण मी काळजीने बोललो. गप, घरामध्ये आज नकारात्मक काहीच नकोय. हा, चल. मोठ्या बाई, खा ना, खास बनवलेत तुमच्यासाठी. सिद्धूला येऊ देत, त्याने खाल्ले की मग मी खाते. काय? हो, तो सगळं घेऊन निघून गेलाय. त्याची बॅग नाहीये, कपडे नाहीये. म्हणजे तो अमेरिकेला गेला असणार. बघा, असं लगेच कसं जाईल? असं लगेच जाता येणार नाही. आणि त्याचा पासपोर्ट सुद्धा नाही आलेला. त्याने आधीच तयारी करून ठेवली असेल तर. तिथे शांत हो. अगं, तू असेल इथेच कुठेतरी. इतक्या लगेच फ्लाईट वगैरे बुक करून नाही जाणार. हा, कदाचित मुंबईला गेला असेल. हा, हे असू शकतं. मी त्याच्या मुंबईच्या मित्रांना फोन करून विचारते. अरे, आदिती वहिनींचा फोन. हा वहिनी, कुळपोळी गावाच्या वहिनी, देशमुख इंडस्ट्रीच्या मालकीन, सिद्धार्थ देशमुख यांच्या पत्नी. आज आम्हा गरिबांची कशी काय आठवण आली बरं? हा, हो, ऐकताय ना? बोला बोला. तुमच्या फॅक्टरीत मला जॉब ऑफर करताय का? ऐक ना प्लीज. सॉरी सॉरी सॉरी. हा, बोला, काय झालंय? ते सेठ मुंबईला आलाय का? नाही, येणार होता का तो, पण अजून तर काही पोहोचला नाही तो. आणि त्यांनी काही सांगितलं पण नाही आम्हाला. कधी निघाला तो? माहित नाही. म्हणजे तो मुंबईला गेलाय की नाही हेच माहित नाही. म्हणजे काय झालं वहिनी? नाही, काही नाही. तो मुंबईला आला किंवा त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला ना तर मला कळव फक्त. हा, हो नक्की. पण काय झालंय? सिद्धा न सांगता कुठे निघून गेलाय का? नाही नाही, काही नाही. ते तो कालच कुठेतरी गेलाय. त्याचा फोन पण लागत नाहीये, बंद येतोय. आम्हाला वाटलं की मुंबईला आला असेल, पण नाही, बाकी काही नाहीये. मी ठेवते फोन, नंतर करते. घाईते आता जरा, ठेवते. हॅलो वहिनी, वहिनी, हॅलो. युवराज सेठ मुंबईला सुद्धा नाही गेलाय. मुंबईलाही नाही गेला. मग सिद्धार्थ गेला कुठे? सरळ फोन बंद करून बॅग घेऊन गायब झालाय. याचा काय अर्थ काढायचा? खाली सगळे वाट बघत असतील त्याची. मी वेड्यासारखं सगळ्यांना सांगून ठेवलं की सेठ घरी आलाय. त्याने त्याची चूक कळली असेल, माफी मागणार असेल तो. पण हा घरातच नाहीये. कुठे गेलाय, काय करत असेल काहीच माहित नाहीये.
मोठ्या बहिणीला कळलं तर काय वाटेल त्यांना? केवढं गिल्ट येईल त्यांना. हा काय हट्टीपणा आहे याचा युवराज? का त्रास देतो या सगळ्यांना? मी आता काय सांगणार आहे घरच्यांना? तिथे शांत हो. आणि हे बघ, आता काही लपाछपी नको करूस. अदिती तू आता स्वतःवर काही घेऊ नकोस. नको डिफेंड करू सिद्धार्थला. जे घडलंय ना ते खरं खरं सांग.